अधिकम फलक. यंदा ज्येष्ठ महिना अधिक आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तशाच पद्धतीनं कैवल्यधाम कोटणीस महाराजांच्या इथं अधिक महिन्यामध्ये अनेक कार्यक्रमांना हा अधिक महिना साजरा होत आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये दासबोधाचा पारायण आणि दासबोधाचं चिंतन या विषयावर 7 दिवसाचा पारायण सोहळा समाप्त होतो. त्यानंतर हा आज येणारा कार्यक्रम म्हणजे दिनांक 11 जून ते 13 जून असा 3 दिवस श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर की ज्यांच्या अमोघ वाणीमध्ये आणि अमृतवाणीच्या माध्यमातून आपण ज्ञानोबारायांच्या पसायदानाचं चिंतन करणार आहोत. असा हा अधिक महिन्याचा भक्ती मार्गाचा असलेला कार्यक्रम या अधिक महिन्यानिमित्तानं कोटणीस महाराजांच्या इथं घेतला गेलेला आहे. यालाही वैशिष्ट्य आहे, कारण कोटणीस महाराजांची ही 103वी पुण्यतिथी वर्ष साजरं होते आणि त्याचबरोबरीनं कीर्तन परंपरेला 126 वर्ष पूर्ण होत आहेत. असा हा दुग्ध शर्करा योग असल्यामुळं त्याच्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं चिंतन, ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण 3 दिवसाचा कार्यक्रम कैवल्यधाम कोटणीस महाराजांच्या मंदिरामध्ये हा 3 दिवस कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. समस्त सांगलीकरांच्या दृष्टीनं ही खरंच महत्त्वाची आणि मोठी बाब आहे की ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी यावं, सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि याचा आनंद समस्त सांगलीकरांनी घ्यावा अशी सर्वांना महाराजांच्या वतीनं आमंत्रण देतो आणि या ठिकाणी थांबतो.